Students, today we start topic 4 from maths part first, ratio and proportion. In earlier standards, we have learned about ratio and proportion. We have also solved examples based on ratio and proportion. First, we study about the ratio. If A and B be two numbers, then the ratio of these two numbers is written as A is to B. A आणि B या दोन संख्या असतील तर त्यांचा रेशो कसा दाखवतात तर A is to B or A upon B. A is to B or A upon B. Here A is called first term. A is called first term. त्याला असेही म्हणतात, प्रिडिसेसर्स असेही म्हणतात याला. अँड B is called second term. त्याला दुसरं नाव आहे successors. In a ratio of two numbers, if second ratio is 100, second term is 100, हे जर 100 असेल तर त्याला काय म्हणायचं, पर्सेंटेज म्हणतात. पर्सेंटेज ए अपॉन बी, बीची किंमत जर 100 असेल तर त्याला पर्सेंटेज असं म्हणायचं. द रेशो रिमेन्स अनचेंज्ड, रेशो कधीही बदलत नाही. इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइड बाय नॉन झिरो नंबर्स. एखाद्या संख्येला सपोज फॉर एक्झाम्पल घ्या 3/2 आहे. इफ यू मल्टिप्लाय 2 and 3 by 10, then it number becomes 20/30. Then we if we get the reduced form, प्लस संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर येतं काय येतं 2/3 येतं. म्हणजे त्या रेशोला एखाद्या संख्येनं मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर रेशो बदलत नाही. जो रेशो आहे तो तसाच राहतो. द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन सेम युनिट. आता ही प्रॉपर्टी आहे रेशोची की जी किमती आहेत त्या किमती एकाच एककात आवश्यक आहेत. म्हणजे एक किंमत जर मीटरमध्ये असेल, दुसरी किंमत जर सेंटीमीटरमध्ये असेल तर अशा नंबरचा रेशो काढता येत नाही. दिस टू नंबर्स मीन्स क्वांटिटी ऑफ दिस टू नंबर मस्ट बी सेम युनिट. अँड द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. रेशो have no unit. रेशो have no unit. रेशोला एकक नसते. Let us study about proportion. There are two types of proportion. One is direct proportion and second is inverse proportion. If from given information the ratio of two number must be constant. जर दिलेल्या माहितीवरून त्या संख्येचं जर गुणोत्तर रेशो सारखा येत असेल त्याला डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतात.
फॉर आपण एक्झाम्पल घेऊ, नंबर ऑफ पेन and its cost in rupees. If you take 2 pen cost 20 rupees. If you take 5 pen, the cost becomes 50. If you take 1 pen, cost becomes 10 rupees. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं नंबर ऑफ पेन आणि कॉस्ट, सपोज द नंबर ऑफ पेन इज X and cost Y. From first condition 2 and 20 ह्याला आपण डिवाइड केलं 2 न, इट्स 1/10. If you take from second condition 5/50, 5 ones are 5, 5 tens are 50, it becomes 1/10. Means the ratio of this given quantity must be equal. Means from we write X upon Y is equal to X upon Y. Then such examples is of direct proportion. किंवा अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असते. पेनची संख्या वाढवली त्याच्याशी रिलेटेड कॉस्ट आहे वाढते. पेन संख्या डिक्रीज केली, नंबर ऑफ पेन डिक्रीज, इट्स कॉस्ट ऑल्सो डिक्रीज. म्हणजे दोन्हीही किमती एकमेकावरती अवलंबून आहेत. इफ वन इन्क्रीज, another also increase. If one value decrease, second value must be decrease. Such is example of direct proportion. Second type is inverse proportion. Inverse proportion याला आपण व्यस्त गुणोत्तर असं म्हणतो. प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर आणि हे इनवर्स प्रपोर्शन. In such proportion, one value increase, its related value decrease. एक किंमत वाढवली दुसरी किंमत कमी होते, एक कमी केली दुसरी किंमत वाढते. अशा एक्झाम्पलला आपण इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल असं आपण म्हणतो. टेक एक्झाम्पल ऑफ स्पीड and time. Suppose a car travel with 50 km/h and a car reach at the point after 2 hours. 50 किलोमीटर वेगाने गेलं तर त्या कारला 2 तास लागतील. सपोज इफ वी इन्क्रीज द स्पीड ऑफ कार, 50च्या ऐवजी आपण ताशी 100 किलोमीटर वेगाने गेलो तर लागणारा जो वेळ आहे, टाईम आहे, तो कालावधी कमी, म्हणजे 100 गेलो तर आपण इथं 1 तासामध्येच पोहोचणार आहे. इफ वी डिक्रीज द स्पीड, तर आपण 25 स्पीडने गेलो ताशी तर त्याला पोहोचायला 4 तास लागतील. सपोज स्पीड इज X and time is Y. If you observe this table, the value of XY, if we multiply the value of X in first condition, X into Y, and value of second in value of XY in second condition. If we take first condition, X is 50, Y 2. Second condition, X 100, Y 1. 50 into 2 100, 100 into 1 100. Means in inverse proportion the product of two quantity must be equal. इनवर्स प्रपोर्शन मध्ये जो गुणाकार आहे दोन किमतीचा समान असतो
आणि डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये रेशो कॉन्स्टंट आणतो, कॉन्स्टंट असतो, आणि इथं गुणाकार इथं कॉन्स्टंट असतो. देन स्टडी टू प्रॅक्टिस एट 4.1. Question 1. Find the reduced form of ratio of first number to second number. इथं पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर लिहा. संक्षिप्त रिड्यूस फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपात गुणोत्तर लिहा. एक्झाम्पल नंबर 1 इज 72 and 60. 72 आणि 60 आहे. सो राईट दिस नंबर इन रेशो 72 upon 60 or 72 is to 60. 72 and 60 both numbers are divisible by 12. या दोघांनाही 12 ने भाग जातो. सो 72 divided by 12 is to 60 divided by 12. 12 6 are 72, 12 संग 72, and 12 5 are 60, 12 पंचे 60. So answer is 6 is to 5. Then take question number 2. Question number 2 आहे find the reduced form of ratio of first quantity to second quantity. अगदी क्वेश्चन 1 आणि 2 एक सारखाच आहे. टेक एक्झाम्पल नंबर 1. First example is was 14 rupees and second value is 12 rupees and 40 paise. First observe the two values. दोन्हीही व्हॅल्यू एकाच युनिटमध्ये नाहीत. याचं युनिट आहे रुपये आणि याचं युनिट रुपये आणि पैसे. सो कन्वर्ट वन व्हॅल्यू इंटू अनादर. हे रुपयाचे पैसे करा किंवा पैसेमध्ये रुपये करा. जनरली कन्वर्ट द ग्रेटर व्हॅल्यू इंटू स्मॉलर व्हॅल्यू. मोठ्या संख्येचं लहान संख्येमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे 14 रुपये असतील, रुपये किंवा त्याच्या पैशामध्ये लहान युनिटमध्ये कन्वर्जन करायचं. युनिट मोठा आहे रुपये, पैसे लहान युनिट आहे. सो कन्वर्ट दिस 14 रुपीज मीन्स 14 रुपीज मीन्स 1400 पैसे. 14 रुपये म्हणजे 1400 पैसे झाले. हे झालं पैसे. अँड दिस ऑल्सो बिकम्स 12 rupees means 1200 plus 40. 1200 plus 40, so which is equal to 1240 पैसे. आता ऑब्झर्वेशन करा. हे 1400 पैसे, 1240 पैसे. आता हे युनिट एक आलेलं आहे. देन फाइंड आउट द रेशो और देन कंपेयर. आता यांचा रेशो घ्या, आता यांचं गुणोत्तर काढा. सो राईट द दिस 1400 इज टू 1240. आपण सोल्युशन नाहीचं केला. व दिस डिवाइड नंबर बाय 2. याला 2 ने भाग जातो. सो 140 divided by 2. 124 divided by 2. 70 and 62. Again this divided by 2. परत त्याला 2 ने भाग जातो आणखी. 75 and 31. आता इथं 35 आणि 31 हे बोथ नंबर्स कोणत्याही एका संख्येनं डिव्हिजिबल नाहीत. सो आन्सर इज 35 is to 31.
आन्सर आलं 3531. Then take another example. That is 5 liter and 2500 मिलीलिटर. तर इथं सुद्धा जे युनिट आहेत डिफरंट आहेत, लिटर आणि मिलीलिटर. सो कन्वर्ट ग्रेटर युनिट इंटू स्मॉलर युनिट. मोठ्या युनिटचं लहानमध्ये रूपांतर करायचं. मीन्स 5 इंटू 1000 मिलीलिटरचा 1 लिटर असतो. 1000 मल्टिप्लाय करा. सो इट बिकम्स 5000 मिली. अँड सेकंड व्हॅल्यू इज 2500 मिली. युनिट इक्वल झाले तर डिवाइड करा. 5000 इज टू 2500. 2020 राहतील. 2 नंबर्स आर डिव्हिडेड बाय 25. 25 1 are 25. 25 2s are 50. So answer is 2:1. Question number 3. Express the following percentages as the ratio in reduced form. पर्सेंटेज रिड्यूस फॉर्ममध्ये रेशोमध्ये कन्वर्जन करायचं आहे. एक्झाम्पल 1 44:100. तर सेकंड टर्ममध्ये 100 असेल तर त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो. हे आपल्याला असंही बघता येईल 44/100. आता दोन्हीला 4ने डिव्हिजिबल आहेत बोथ नंबर्स. 4ने भाग जातो. बघा 11 चौक 44 आणि 25 चौक 100 इक्वल टू 11:25. या शतमानचं आपण रेशोमध्ये कन्वर्जन केलं. देन टेक नेक्स्ट एक्झाम्पल. 6.25%. हे लिहिताना आपण असे लिहू शकतो 6.25/100. आता आपल्याला डिव्हिजन भागाकार करायचं आहे. हे डेसिमल पॉईंट आपल्याला नाहीसं करायचं आहे. सो आपण याला मल्टिप्लाय करू शकतो. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 100. then this becomes हा डेसिमल पॉईंट 5 नंतर येईल 625/10,000 येईल. then divide these two numbers by 25. त्याला 25 ने भाग जातो. हा 25चा स्क्वेअर आहे 25 येईल. याला 25 चौक 100 आणि वरचे 2 झिरो येतील. तर परत आपल्याला 25 भाग जातो. 25 1 are 25. 25 1 are 25 आणि 20 तर 40मध्ये 25 वगैरे 6 राहतात. 25 40मधून 25 गेले 15 राहतात. सो इट बिकम्स 150 अँड 25 6 आर 150. सो इज इक्वल टू 1:16.